आणि यानंतर आता एक सविस्तर बातमी पाहूयात। नागपुरात शेकोटीमुळे घराला लागलेल्या आगीत 2 लहान मुलांचा होरपळून मृत्यू झालाय। तर नागपूरच्या गिट्टी खदान परिसरामध्ये पहाड सेमिनरी या परिसरामध्ये या झोपडीला शेकोटीमुळे आग लागली होती। थंडी असल्यामुळे घरातच शेकोटी पेटवण्यात आली होती। आग लागली आणि त्यावेळी झोपडीत 2 लहान मुलं आणि त्यांची मोठी बहीण असं तिघच होते। आग लागताच आरडाओरड करत मुलगी घराबाहेर पडली, मात्र 2 लहानग्यांचा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय। अतिशय हृदयद्रावक अशी घटना म्हणावी लागेल। नागपूरमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढलेला आहे। अशातच ठिकठिकाणी शेकोटे पेटवल्या जातात आणि ही शेकोटी पेटवलेली असताना या ठिकाणी 2 लहानग्यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे। या झोपडीला ही आग लागली आणि या झोपडीमध्ये 2 लहानगे यामध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेले आहेत। या झोपडीमध्ये 3 जण होती, 3 भावंड होती, त्यामध्ये एक मोठी बहीण होती आणि 2 लहानगे होते। मात्र आग लागताच ही बहीण आरडाओरडा करत घराबाहेर पडली, मात्र त्या ठिकाणी ते लहानगे घरातच अडकले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला।